नमस्ते, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आजची आपली रेसिपी आहे मसाला पाव। तर चला आज मी दाखवणार आहे कसा बनवायचा मसाला पाव। गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे। तवा चांगला गरम झाला आहे, त्यात आता मी तेल टाकणार आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता त्याच्यात मी छोटे छोटे 3 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, तर ते मी आता तव्यावर टाकून घेणार आहे। ते व्यवस्थित त्याला थोडासा लाल कलर येईपर्यंत व्यवस्थित तव्यावर परतून घ्यायचे आहे। आता कोथिंबीर टाकून घेऊया वरतून। बाजारात सध्या कोथिंबीर खूप स्वस्त आहे, 10च्या 4, तरी आपलं समाधान होत नाही। आपण म्हणतो 5 देताल का। थोडा शेतकऱ्यांचा पण विचार केला पाहिजे। मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो घेतले होते, त्याची मी प्युरी करून घेतलेली आहे। ती आता याच्यात टाकून घेणार आहे। याच्यात म्हणजे जो कांदा आहे त्यामध्ये। आता मी एका डिशमध्ये धना पावडर आणि 1-1.5 चमचा धना पावडर, 1.5 चमचा मीठ, 2 चमचे लाल तिखट आणि थोडीशी हळद घेतलेली आहे, त्या त्याच्यात टाकून घेणार आहे। सगळं मी मिक्स घेतलेलं आहे। मी बीट किसून घेतलेलं आहे, बीट पण याच्यात टाकायचं। बीट टाकल्याने त्याला छान असा कलर येतो। बीट हे शरीरासाठी खूप चांगलं असतं। तुम्ही रोजच्या जेवणात पण बीटचा सॅलड म्हणून यूज करू शकता। बीटमुळे खूप छान कलर आलाय, हे बघा। आता आणखी थोडीशी कोथिंबीर टाकायची। स्वस्त आहे तर पुरेपूर उपयोग करून घ्यायचा कोथिंबीरचा। थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून घेतलं आहे, ज्याच्यात मी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती। त्यामध्ये थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आता साईडला थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी। त्याच्यावर हे पाव ठेवायचे, थोडे गरम करून घ्यायचे। पाव व्यवस्थित भाजलेले आहेत तेलात। आता याच्यात आपण मसाला लावून घेणार आहे। याच्यात मी आता मसाला भरून घेत आहे। त्याला वरून सुद्धा थोडा थोडा मसाला लावून घ्यायचा, जास्त नाही लावायचा, कारण आतमध्ये ऑलरेडी खूप भरलेला आहे मसाला, त्यामुळे वरतून थोडं थोडंसं लावायचं। अशा पद्धतीने मसाला पाव तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। खूप वेळ सांगायचं का सबस्क्राईब करा म्हणून, नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।